आज आपण बघणार आहोत तवा पुलाव। तर म्हणजे हे जरी पातेल्यात करत असला तरी हे तवा पुलाव आहे, कारण 3 किलो तवा पुलावची ऑर्डर होती। तर स्ट्रीट फूड जसं स्ट्रीट फूडमध्ये तुम्ही बघितलं असेल तिथे कसा मोठा तवा असतो तसं घरातल्या शेगडीवरती पॉसिबल नाही आहे तव्यावरती करणं, सो आम्ही पातेल्यात केलं। तर तेल बटर एकत्र गरम केलं, जिरं घातलं, जिरं तडतडले की ढोबळी मिरची कांदा फ्रोझन मटार घालून मिक्स केलं, झाकण ठेवलं 3-4 मिनिटांसाठी। झाकण काढल्यावरती टोमॅटो घातलेला आहे, तो मिक्स करायचा। नंतर लसूण पेस्ट करून घेतलेली होती ती घालायची आणि काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी। तर ते घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। हे बघा लसूण पेस्ट आता घातलेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे। तर हे सगळं मिक्स करून झालं। एकीकडे लॉंग ग्रेन बासमती राईस आम्ही शिजवला होता, तर तोही तयार आहे। पावभाजी मसाला घातलेला आहे मी। तवा पुलाव आहे म्हटल्यावरती पावभाजी मसाला हा मस्ट आहे। नॉर्मल पुलावसारखा बिर्याणी किंवा पुलाव मसाला ह्याला नसतो, पावभाजी मसालाच असतो। उकडलेला बटाटा आहे, त्याच्या फोडी करून घातलेल्या आहेत, चवीनुसार मीठ। आणि आता जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो घातला आहे, लॉंग ग्रेन बासमती राईस। आणि हा भात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एकीकडे मी रायता करून घेतलेला आहे। तर रायत्यामध्ये मी दही फेटून घेतलं व्यवस्थित, थोडंसं पाणी घालून। त्याच्यामध्ये बुंदी, कांदा, मीठ, साखर, हिरवे मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर असं घालून तो रायता व्यवस्थित रेडी केलेला आहे। तर देताना आम्ही तवा पुलावबरोबर हा रायतासुद्धा दिलेला आहे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।